मित्रांनो, आपण ऐकता आहात दया पवार लिखित बलुत या पुस्तकाचे वाचन. आज मी विधवा काकूला आणि तिच्या मुलाला कितीसं बघतोय. माझ्याच संसाराची भोक बुजवताना नाकी नऊ येतात. मागच्या पिढ्यांना हे कसं शक्य झालं? आज सारेच नात्यांचे बांध तुटलेले. माझ्या वडिलात आणि तात्यात जो प्रेमाचा धागा शेवटपर्यंत होता, तेवढाही आज माझ्या चुलत भावात आणि माझ्यात नाही. आमच्यात ह्या भिंती कुणी निर्माण केल्या? मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेले होते. आता सुरू करूया पुढील वाचनाला. गावच्या मराठ्याबरोबर मी एकदा मुंबईला गेलेलो. यांचा मुंबईत कलाईचा धंदा होता. काय बरं नाव त्याचं? आठवलं, त्याचं नाव विठोबा. गळ्यात विठोबाची माळ, कपाळाला गंध टिळा. मुंबईला परळ इथे संगप्पाच्या चाळीत राहायचा. सारे मराठा गाववाले या भागात राहत असत. हा विठोबा मला मुंबईला कावाखान्यात तात्याकडे सोडणार असतो. पहाटेच आम्ही संगप्पाच्या चाळीत जातो. तो मला महाराचं पोर म्हणून घरात घेतच नाही. बाहेरच्या नळावरच मी तोंड धुतो. बाहेर चाळीच्या आळुशाला मी बसतो. हळूहळू अंगाला ऊन चटचटा लागत असतं. तिथंच मला ताटात जेवण दिलं जातं. मनात विचार येतो, या विठोबाची बायको मी वापरलेलं ताट घरात विस्तवान पोळवील. बाटलं होतं ना ताट, खालच्या मानेनं मी जेवत असतो. केव्हा एकदा कावाखान्यात जाईन असं होतं. मुंबईच्या वाकड्या नळाच्या पाण्यानंही विठोबा बदललेला नसतो, याचं मला नवल वाटत असतं. कावाखाना तसा बदललेला. लहानपणी मनावर कोरलेलं कावाखाना आठवतो. कावाखान्यात पूर्वी एक मोठा लाकडी दरवाजा होता. एखाद्या किल्ल्यासारखा. दरवाजाला लोखंडी सुळे. रात्री बंद व्हायचा. आत जाण्या येण्यासाठी छोटा दरवाजा. ह्या दरवाजाचा कावाखान्याला खूप उपयोग व्हायचा. मी लहान असताना हिंदू मुसलमानाचे अनेक दंगे पाहिलेले. केव्हा केव्हा कर्फ्यू जारी व्हायचा. कुणी बाहेर पडलं तर कुठून अंधारातून गोळी येईल याचा नेम नसायचा. दंगा झाला की दरवाजा सतत बंद. आम्ही लहान मुलं मात्र सारखं आत बाहेर व्हायचो. आम्हाला सटकन बाहेर जाता येईल. या छोट्या दरवाजातून आम्ही टेरिफिक मारामाऱ्या पाहिलेल्या. समोरच्या इराणी हॉटेलातील खुर्च्यांची फेकाफेक, बरण्या, 16 वॉटरच्या बॉटलांचा पाऊस, रक्तांचे शिंपण सहज खेळत. एक थ्रिल मारामारी आजही आठवते. एका किरकोळ शरीराच्या तरुणाभोवती 5-6 गुंडांनी घेराव केलेला. त्यांच्या हाती उघड्या चाकूची लखलखती पाती. वाटलं आता याचा सहज ढेंडाळ फुटेल. क्षणभर सर्वांनी श्वास रोखून घेतलेले. विजेच्या चपळाईने तो तरुण त्याची कोंडी फोडून आणि समोरच उभ्या असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाडीवरील वेताचा लांब सडक चाबूक हाती घेतो आणि सटासट 4-5 जणांना तो चापकाने फोडून काढतो. त्यांचे गाल फाटलेले, रक्ताचा सडा खाली शिंपलेला. त्यांच्या हातातले चाकू जागच्या जागीच राहतात. अशीच एक घटना लहानपणी मनावर कोरलेली. पोटात सुरा भोकसलेला एक माणूस मी पाहिलेला. तो छोट्या दरवाजात आत घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच कुणीतरी झपाट्याने येऊन त्याचा कोथळा बाहेर काढलेला. मी तसा खूप लहान. कुतूहलानं हे सनसनाटी दृश्य पाहत उभा राहिलो. एखादी दोरीची गुंडाळी फेकायची तशा त्याच्या आतडी बाहेर पडताना मी पाहिलेली. मागून कुणीतरी टपली मारली तेव्हा कुठंतरी मी पळालो. तर काय सांगत होतो? बदललेला कावाखाना. आता तो दरवाजा नामशेष झालेला. चौकट तेवढी बाकी असते. यहुदी गोरे गाजरासारखे साहेब आता कावाखान्यात कावा पिताना दिसत नव्हते. इंडियन काळ्या साहेबांनी त्यांची जागा घेतलेली असते. ताश किंवा बिलियर्ड खेळणे हा साहेबांचा हुन्नरी खेळ म्हणून पूर्वी बिलियर्डचा खेळ चिरीतून पाहणे हा आमचा उद्योग. रंगबिरंगी गुडगुडीत चेंडू मोठ्या स्टिकनं कसे बाजूला होलमध्ये अलगद सरकतात याचं आम्हाला कौतुक वाटायचं. आता ह्या खेळात कुणालाही चान्स मिळेल. कावाखान्यात हा जसा वैशिष्ट्यपूर्ण बदल होता तसा तिथे दारूचा अड्डा, सट्टा, बेटिंग ह्यांनाही ऊत आला होता. सट्टा बेटिंगवरून चंदरची आठवण झाली. हा चंदर माझ्यापेक्षा वयानं 2 वर्षांनी मोठा असावा. आईच्याच माहेरचा. 4वी-5वी शिकलेला, पण याचं व्यवहार ज्ञान अफलातून. घरी विधवा आई, 2 लहान भावंड. आई बंगल्यात धुणं भांड करी, पण यात कसं भागणार? परिस्थितीमुळे चंदर सट्टा बेटिंग घेई.
एका मोठ्या बुकीकडे हा कामाला. चंदरच्या हातात सतत पैसा खेळत असायचा. मी मुंबईला आलो म्हणजे तासन तास याच्या बरोबर फिरायचो. हा स्वतःच्या पैशानं सिनेमे दाखवायचा, हॉटेलातली चमचमीत जेवण चारायचा. मी शिकलो आहे म्हणून त्याच्या नजरेत कौतुक तरळायचं. सट्टा बेटिंग विशेष कळायचं नाही, पण त्या काळी अमेरिकेतील कॉटन मार्केटमधला भाव फुटला म्हणजे इकडे तो आकडा फुटे असं काहीच बोलत. ओपन, क्लोज, मेंढी असे शब्द सारखे कानावर पडायचे. एका रुपयाला 9 रुपये मिळत. तोच ओपनचा आकडा क्लोजला फिरवला तर बरंच गबाळ हातात पडे. म्हातारी कोतारी या खेळानं दीन वारलेली. एकदा चंदर बेटिंग घेताना पकडला जातो. पंचनाम्याच्या वेळी त्यानं पेन्सिल सफाईनं बदललेली. कॉपिंग पेन्सिलच्या ऐवजी साधी पेन्सिल पंचनामा करताना ठेवली. कोर्टात त्यानं स्वतःचा बचाव केला. बेटिंगचे कागद, लिहिलेले मजकूर हा त्याने लिहिले नाही हे सिद्ध झालं. असा चलाक डोक्याचा चंदर आम्हाला त्याच्या बुद्धिमत्तेचे खूपच कौतुक वाटायचं. पुढं हा भिंतीवर आकडे लिहू लागला. भिंत काही कोर्टात नेणं शक्य नव्हतं. चंदर काही सट्टा बेटिंग करिताच प्रसिद्ध नव्हता. त्याच्या हातात जादू होती. बघता बघता हा रंगबिरंगी खडू आणि कोळशे यांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी सारी झोपलेली म्हणजे रस्त्यावर फुटवावर चित्र काढी. या चित्राचा पसारा खूपच मोठा असे. इंग्रजी भाषा कळत नव्हती तरी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा त्याला खूपच हव्यास. त्यामुळे चित्र काढताना सुद्धा इंग्रजी चित्रपटातील हिरो आणि हिरोईन असायची. केव्हा सिनेमाची पोस्टर रंगवायला जायचा. हा मोठा चित्रकार होईल असं वाटलं होतं. मी पुढं मुंबईत नोकरीच्या निमित्तानं आलो तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्रभर त्यावेळी भीमज्योत फिरवली. या भीमज्योतीच्या समवेत बाबासाहेबाचं एक मोठं तैलचित्र होतं. ते चंदरनं काढलं होतं. मीच त्याला पार्टी ऑफिसमध्ये घेऊन गेलो. आज चंदर भेटतो. हातात बारदानीची लांब पिशवी, तीत हातोडा, छन्नी, करवत इत्यादी सामान असतं. दुकानाची रोलिंग शटर्स दुरुस्ती करीत आता तो फिरत असतो. केव्हा फोर्ट गुलाब्यातही भेटतो. आजही मला प्रश्न पडलाय, खरंच चंदरच्या हातातील हुसेन हा असा कुणी मारला? चंदरचं लग्न कसं झालं यालाही इतिहास आहे. कावाखान्यात आमच्याच शेजारी राहणारी मंजुळा ही चंदरची सासू. मोठी जहाबाज. तिच्या तरुणपणातच नवरा मेलेला. कावाखान्यातील बाकीच्या बायकांबरोबर तीही कागद वेचायला जायची. ही बाई तशी खूप आक्रमक. विजय तेंडुलकरच्या सकाराम बॉर्डर या नाटकात चंपा नावाचं एक पात्र आहे. थोडंफार तसंच व्यक्तिमत्व. बोलणं चालणं कुठेही पचकन थुकणं हा तिचा खाक्या. काव्याखान्यातील पुरुषही तिला वचकून असत. कुणाच्या अंगावर धावून जाईल आणि त्याचा शर्ट पकडेल हे सांगता यायचं नाही. तिच्या शिवयाही अफलातून. भांडणाच्या वेळेस ती पुरुषासारखी आक्रमकपणे उभी राहील. पदर खोचलेला हातवारे करीत म्हणायची, ये भडव्या, तुझ्या अंडाला धरून मी झुमकुड खेळन. किंवा म्हणायची, तुझं शेमनं रबरावानी तानीन. तिच्या शिव्यातल्या प्रतिमा ऐकून मी थक्क व्हायचो. मंजुळाला 3 मुली, 1 मुलगा. मुलीपैकी एक वयात आलेली, बाकीच्या रोप्या टोप्या. सर्वात लहान मुलगा, मोठी मुलगी मात्र खूपच गुणी. आईच्या स्वभावाची तिच्यावर सावली पडली नव्हती. ही मुलगी वेगळी होण्याचं कारणही तसंच वेगळं. मी यापूर्वी भोऱ्या विठोबाबद्दल सांगितलं होतं, तसा हिलाही मुलाचा फारच लढा. लहानपणापासून विठाबाईनं या मुलीचं सर्व काही केलं. विठाबाई तिला खूप चैनी ठेवी. विठाबाईच्या घरची स्वच्छता, टापटीप, राहणीमान. त्यामुळं ही पुढं मंजुळाची वाटतच नसे. रंगानेही ती आईपेक्षा उजळ. याच मुलीशी लग्न करावं अशी चंदरची इच्छा. लहानपणापासून त्यानं हे स्वप्न उरी बाळगलेलं. विठाबाईची ही तशी इच्छा. पण ती काही तिची सख्खी आई नव्हती. मुलगी वयात आली आणि मंजुळानं कायदा दाखवला. मुलीला स्वतःकडं घेऊन आली. चंदरशी लग्न व्हावं असं तिला मनापासून वाटत नव्हतं. ती म्हणाली, याला राहायला नाही घर आण चावडी बिराट. प्रेमभंगाचं दुःख किती जीव घेणं असतं. त्यामुळं माणूस कसा उद्ध्वस्त असतो याचं त्यावेळी जवळून दर्शन झालेलं. चंदर तसा कधी स्वस्थ बसणारा नव्हता. संडासाच्या बाजूला खूपच मोठी बखळ होती. तिथं चाळीतले सर्वच कचरा टाकीत. लहान मुलं संडासला बसवीत. चंदरनं काय करावं?
चाळीतल्या सर्व लहान मोठ्या पोरांना कामाला लावलं, स्वतः हाती झाडू घेतला. 1-2 दिवसात सारं मैदान लख्ख केलं. 1-2 महिन्यात त्यानं तिथं सुंदर बगीचा केला. तिथं गुलाबाचे ताटवे फुललेले. मला चांगलं आठवतं, दिवाळीचा दिवस होता. चंदरनं आपल्या दारापुढं दिव्याची रोषणाई केलेली, झिळमिळीच्या पताका केलेल्या, मातीचा किल्ला उभारलेला. सजावटीकरिता तो 7-8 दिवस राबलेला. त्याच्या हातातली कला पाहून आम्ही सारे अचंबा करीत असतो. अशा वेळी त्याला कुठून तरी कळलं की मंजुळाच्या मोठ्या मुलीची सुपारी फुटली. बातमी ऐकताच तो बेभान झाला. सारी सजावट त्यानं तोडून फोडून टाकली. पिसाट झालेल्या माणसासारखा बागेत गेला आणि डोळ्यांना सुखावणारी बाग चोळामोळा केली. झाड उपटली. क्षणात साऱ्या बागेचं मातेर झालं. हे चंदरचं रूप मला नवं नव्हतं. तसा चंदर स्वभावानं खूपच शांत, हसतमुख, अडल्या नडल्यांना मदत करणारा. खरंच त्या रात्री चंदर असा बेभान का बरं झाला? पुढं बराच काळ चंदर गप्प होता. विशेष कोणाशी बोलायचा नाही. माणसाच्या जखमेवर बहुधा काळच फुंकर घालत असावा. चंदरचं लक्ष मंजुळाच्या दुसऱ्या मुलीकडे गेलं. ती तशी खूपच लहान होती, असेल 10-12 वर्षाची. पुढं 2-3 वर्ष त्यानं वाट पाहिली. मंजुळाच्या मुलीशी लग्न करावं ही त्याच्या मनात जिद्द होती की काय कुणास ठाऊक, पण त्यानं आपली जिद्द पुरं केली. मंजुळाच्या दुसऱ्या मुलीशी लग्न झालं. मंजुळाही आता नॉर्मल झाली होती. तिनं लग्नाला विशेष विरोध केला नाही. विठाबाईची मात्र खूप शोकांतिका झाली. मानलेली मुलगी हिसकावून नेण्यामुळं झालेलं दुःख ती विसरू शकत नव्हती. नवरा वारल्यामुळं पुढं तिचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. गाठी, काहीच पुंजी नाही. हळूहळू घरातील फर्निचर, भांडी मारवाड्याच्या दुकानात जाऊ लागली. थोड्या दिवसात भरलेलं घर ओकबोक झालं. चंदर विठाबाईच्याच घरात पूर्वीपासून राहत असे. तो तिची सेवा करू लागला, घासभर अन्न देऊ लागला. विठाबाई मेल्यावर एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला. ती ज्या दिवशी मेली त्याच दिवशी मोहल्ल्यातील काही मुसलमान जमा झालेले. विठाबाईच्या प्रेतावर त्यांनी अधिकार सांगितला. त्यापैकी एक तरुण मुसलमान विठाबाईला आई समजत होता. आपल्या बापाबरोबर विठाबाईचा निकाह लावला होता. ही खळबळजनक माहिती त्यानं वस्तीला दिली. विठाबाई मुसलमान झाली हे गावाखान्यात कुणालाच माहीत नव्हतं. विठाबाईचा पेहराव शेवटपर्यंत तसा हिंदू बाईसारखाच होता. तिनं कधी गोशा वापरला नाही किंवा विजार घातली नाही. बहुधा विठाबाईच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या काळात विठाबाई ही तडजोड तर केली नव्हती ना. आपल्या बापा पाठीमागे आपल्या मानलेल्या आईचा जनाजा उचलणारा तो मुसलमान तरुणही ग्रेट वाटला. विठाबाईचा जनाजा उचलताना माझ्या डोळ्यांच्या कड्या मात्र ओलावल्या. विठाबाईनं लहानपणी केलेली माया मी विसरू शकत नव्हतो. गल्लीच्या एका बाजूला पोलीस चौकी तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. तिथं सुंदर गल्लीजवळ महाराजची तालीम होती. हा सर्व भाग खूपच बकाल. सुंदर गल्ली तर नावालाच सुंदर. कचऱ्याचे ढीग पडलेले तर रस्त्यात सांडपाणी आलेलं. तालीम काही मुले काठ्या लाट्या खेळत. सकाराम वस्तादाची तालीम म्हणून ती ओळखली जायची. सकाराम वस्ताद तसा काकूचा नातेवाईक. त्याचा ह्या भागात खूप दबदबा. त्यावेळचं आंबेडकरी चळवळीचं राजकारण चालायचं ते शाळा मास्तर आणि या वस्ताद मंडळीवरच. नायगावचा दाजी, कुलाब्याचा बादशाह तर नागपाड्याचा सखाराम ही वस्ताद मंडळी तरुणांना संघटित करीत असत. समता सैनिक दल काढीत. वादाला कुठून तरी तोंड फुटे. कधी सवर्ण विरुद्ध अस्पृश्य झगडा पेटे तर कधी मुसलमान विरुद्ध अस्पृश्य असंही स्वरूप असायचं. पण हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दंगल झाली म्हणजे मुसलमान अस्पृश्यांना हात लावत नसत. जयभीमवाला हा परवलीचा शब्द असे. कामाठीपुरात झालेल्या महार मुसलमानाची दंगल आठवते. कशामुळे ही दंगल उसळली हे मात्र आज सांगता येत नाही, पण दंगलीच्या वेळी पाहिलेला सखाराम वस्ताद आठवतो. डोक्याची गंजी केलेली, उघडा बम धिप्पाड शरीर यष्टीचा, हातात शीग घेऊन मुसलमानाच्या माग लागलेला आणि मुसलमान गल्लीतून भेदरून पुढं पळत आहे. कूर फाडण्याच्या तळपत्या सुऱ्या त्याच्या हातात होत्या असं दृश्य दिसत आहे. या तालमीमुळे एक मात्र झालं. मुसलमान मंडळींना दलित स्त्रिया ज्या भाजीपाला वाटत ते यापुढं थांबलं. ते वचकून राहू लागले.
तर मित्रांनो, आजचं वाचन आपण इथेच थांबवूया आणि भेटूया परत व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.